थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माळीवाडा येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने देशामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। या सगळ्याचा ऐतिहासिक संदर्भ अहिल्यानगर शहराशी जोडला गेलेला आहे। मात्र गेल्या अनेक दशकांपासून शहरामध्ये फुलेंचं भव्यदिव्य स्मारक उभं राहू शकलं नाही, ही खंत आहे। स्मारक उभारण्याचं काम अहिल्यानगर महानगरपालिकेनं लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे। क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अभिवादन केले। त्यांच्यासमोर आम्ही आज नतमस्तक झालो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं या देशामध्ये जे सामाजिक सुधारणेचं काम केलं ते अत्यंत आमूलाग्र स्वरूपाचं आहे। आज आपण जे काही या ठिकाणी शिक्षण घेऊ शकलो याची मुहूर्तमेढ जी आहे ती खरं तर ही आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगर शहरामध्ये त्या ठिकाणी रोवली गेली। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की क्लेरा ब्रुसची जी काही शाळा आहे मिस्टरी त्या ठिकाणी स्कूलची, तिथे येऊन सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी शिक्षणाचे आधी प्रशिक्षण घेतलं। फातिमा शेख त्यांच्यावर त्या ठिकाणी त्या सुद्धा होत्या आणि मग इथं गेल्यानंतर पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा त्या काळामध्ये लक्षात घ्या त्यांनी सुरू केली आणि मग पुढे जो काही बदल या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो आपण सगळे अनुभवतोय। एक खंत सुद्धा या निमित्तानं आज व्यक्त करावीशी वाटते की ज्या महाराष्ट्राला, ज्या देशाला त्या ठिकाणी शिक्षणाच्या वाटेवर नेण्याचं काम या फुले दाम्पत्यानं केलं, आज त्याच महाराष्ट्रामध्ये भोंदूगिरी करणाऱ्या खरासारख्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी जिवंत आहेत। नरेंद्र दाभोळकरांचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम जे आहे ते सुद्धा या महाराष्ट्रात पाहिलेलं आहे। मात्र काही समाजकंटकांनी दाभोळकरांची हत्या केली आणि तो विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला। पण मी आज या निमित्तानं महात्मा फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधून तमाम महाराष्ट्राला त्या ठिकाणी आवाहन करतो, विशेषतः आमच्या माता भगिनींना आवाहन करतो की संकटाच्या काळामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या भोंदूगिरीला आपण कदापि बळी पडू नये। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला त्या ठिकाणी स्मरून आपण आयुष्यात पुढे जात राहावं, संकटांचा सामना त्या ठिकाणी करावा। निश्चितपणे तुम्हाला योग्य मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी दिसेल। स्मारकाचा जो विषय आहे महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाईंच्या, हे स्मारक निश्चितपणे या शहरामध्ये उभं राहिलंच पाहिजे। खरं तर गेली अनेक वर्ष ते उभं राहू शकलं नाही, ही आमची सगळ्यांची फुलेप्रेमींची खंत आहे। इतकी वेळ त्यासाठी आम्हाला वाट पाहायला लागली त्या ठिकाणी। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वादाचा आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण स्मारक जे आहे भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सगळ्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन करून विशेषतः त्या ठिकाणी उभं राहिलंच पाहिजे। अशा प्रकारची आमची एकमुखी मागणी जी आहे ती अहिल्यानगरच्या महानगरपालिका प्रशासनाकडे त्या ठिकाणी आहे।